तुम्ही कोणाला ए पोरा ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे गप उभा आहे गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं हे काळ्या कपड्यावलेच मग तुम्ही जास्त बोपाटा करता मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या तुम्ही 5 जण खाली बसा चला बस खाली उभर बस बस खाली नाही तर बाहेर होय चाल मला तर तुमच्या येणे बघता सुद्धा आहे ना हो इकडं बघताय ना इकडं बघताय सगळ्याला आवाज येतोय का परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्याला येतोय का आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्त्वाची माहिती द्यायची आपण समाजाला प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं मग ते कितीही लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलोय हे कोणी विसरू नका नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्षे वाटोळं केलं हे काही मराठ्याने विसरू नका एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होत तर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण मागं हटायला तयार नाही हा शब्द आहे माझ्याकडून मी या समाजासाठी मैदानात येऊ मी मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाही तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठ्याचं मान खाली होण्याचं काही इथले आंदोलक मराठ्याने वाढायचं मोठं आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठं आपल्या लेकराबाळाला आपल्याला करायचं एखादा राज्य कार्यकर्ता येऊन हट्ट धरी मला तिकडे गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो 8 तास तो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करताय तर आपणही सहकार्य करायचं दारू कुणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका
गोष्ट आली पाहिजे. पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाब टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराला उचलायचं नाही. माय बापो, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. मी या समाजाला कुटुंब मानलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी रात्रमुळे झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटलं द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही. काही गडबड गोंधळ काय, म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही. काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्या ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर आझाद मैदानाला नसतो तर, आता मी आझाद मैदानाला म्हणल्यानंतर तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला 500 दिवस झोपल्याला आम्हाला काही टेन्शन नाही. आणि अशी अवलाद आहे, मॅनेज होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या, 5 रुपयात 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता. बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वे यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं, त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो. त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे. काही झालं, माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाला आपल्याला 500 किलोमीटर पाठवलं. समाज मिनिटाला आपली खबर घेतोय. समाजाला असे आहे, लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील. म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा. गोंधळ गडबड नाही, गाड्या हवेवर लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहेत, बरोबर का? अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही. इथं पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे, जबाबदारी आपली आहे.